नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत खारघर टू उदयपूर पार्ट 5 मध्ये तुमचे स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ट्रिपच्या 6व्या दिवशी उदयपूरचा निरोप घेऊन आम्ही पोचलो आहोत कुंभलगड पाहण्यासाठी. राजस्थानच्या अरावली टेकडीमध्ये स्थित कुंभलगड किल्ला हा 15व्या शतकातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, जो राणा कुंभांनी बांधला होता. ह्या किल्ल्याची विशेषता म्हणजे किल्ल्याकडे जाणाऱ्या कोणत्याही रस्त्याने तुम्ही जर किल्ल्याकडे गेला तर 200 मीटरच्या आधी हा किल्ला आपल्याला लांबून दिसत नाही. 200 मीटरच्या एरियात गेल्यावर तुम्हाला गड दिसू लागतो. उदयपूरपासून 2 तासाच्या प्रवासानंतर गडाच्या हनुमान पोल या मुख्य द्वारापाशी आम्ही येऊन पोहोचलो. ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पार्किंग एरिया व तिकीट काउंटर आहे. परंतु पार्किंग फुल झाल्यामुळे त्या दरवाजाच्याच बाहेर असलेल्या रोडच्या कडेला गाडी पार्क करून आपण हनुमान पोल गेटमधून आतमध्ये प्रवेश करतो. प्रवेश करताच आपल्याला एक भव्य आणि भक्कम अशी तटबंदी दिसू लागते. त्याच्या आधी डाव्या बाजूला तिकीट काउंटर होते. किल्ला पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 40 रुपये अशी प्रवेश फी होती. 15 वर्षातील आतील मुलांसाठी प्रवेश हा मोफत होता. तिकीट घेऊन आम्ही रामपोल या प्रवेशद्वारातून आत गेलो. किल्ल्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व किल्ला व्यवस्थित पाहण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर गाईड सुद्धा घेतले. त्याप्रमाणे गाईडने आम्हाला माहिती सांगायला सुरुवात केली. मेवाड व मारवाड यांच्या राजवटीतील बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी महाराणा कुंभा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 32 किल्ले बांधले. त्यातील हा एक, जो कुंभलगड, ज्याला अजयगड पण बोलले जाते, कारण आजपर्यंत कोणताही शत्रू जिंकू शकला नाही. जसजसे आपण गड चढू लागतो तर सर्वात प्रथम एक छोटेसे देऊळ आपल्याला दिसते. ते होते नरबली मंदिर. किल्ल्याचे काम पूर्ण होण्यासाठी स्वइच्छेने ब्राह्मण तपस्वी भैरव मुनी यांनी हा बली दिला होता. त्यामुळे तिथे त्यांची आठवण म्हणून ते मंदिर बांधण्यात आले होते. हनुमान पोल पासून बादल महालापर्यंत 5 गेट आहेत. तसे गडाला 7 पोल गेट आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराला वेगवेगळी नावं सुद्धा देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर या महालाच्या पुढच्या बाजूने सुरू होणारी तटबंदी 36 किलोमीटर लांब असून महालाच्या मागच्या बाजूला येऊन जोडली जाते. ही भिंत जगातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सीमा तटबंदी भिंत आहे. म्हणून या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. आत्ता व्हिडिओत दिसत असलेला तोफखाना एरिया आहे, जिथे दुश्मनांवर आक्रमण करण्यासाठी तोफ व गोळा दारू ठेवला जात असे. तिथून पुढे गेले की किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था दिसते. पूर्वीच्या काळी पाणी कसे जमा करून त्याला कसे फिल्टर केले जाते त्याचा एक उदाहरण तिथे आहे. त्याच ठिकाणी उभे राहून आपल्याला महाराणा प्रताप यांची जन्मस्थान दाखवले जाते. आता सुरक्षित हेतू ते ठिकाण बंद असल्यामुळे खालच्या बाजूनेच ते ठिकाण दाखवले जाते. तिथून पुढे आले की गडावरील शेवटचा पगडा पोल हा प्रवेशद्वार आपल्याला दिसतो. इथे पूर्वी अतिथी आल्यानंतर पगडी घालून त्यांचे स्वागत केले जात असे, म्हणून याला पगडा पोल असे नाव देण्यात आले. तिथून आत गेले की आपल्याला घोड्यांची व्यवस्था असलेली जागा दिसते व उजव्या बाजूला मांसाहारी व शाकाहारी असे 2 किचन पाहायला मिळतात. त्याच्याच पुढे आपल्याला महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान बाहेरून दिसायला लागते व तिथून पुढे गेल्यावर जनानी व मर्दाना महलची जागा दिसते. त्यातील जनानी महल आपल्याला आतून पाहता येतो. मर्दाना महल हा सध्या पाहण्यासाठी बंद आहे. जनानी महलाच्या आतमध्ये आपल्याला जिथे दासी व राणी राहत होती अशी जागा पाहायला मिळते व तिथे वेगवेगळे कक्ष सुद्धा बनवलेले आहेत. आता व्हिडिओत दिसत असलेला जनानी महल मधला सिटिंग एरिया आहे. मध्यभागी झाड व बसण्याची व्यवस्था होती. त्याच्याच उजव्या बाजूला
तपस्वी भैरव मुनी यांचे शरीर पुरलेले आहे. आधी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जिथे छोटे मंदिर खालच्या बाजूला होते, तिथे त्यांचे डोके पडले होते शिरच्छेदानंतर. तिथे ते मंदिर आहे आणि इथे शरीर पुरले होते. आता व्हिडिओत दिसत असलेले राणीचे शयनकक्ष आहे. ह्याच रूमच्या बाहेर दासींसाठी राहण्यासाठी 2 छोट्या-छोट्या खोल्या सुद्धा होत्या. त्या खोल्यांची बांधकाम असे केलेले आहे, की त्या खोल्यांमध्ये बोललेले शब्द तिथे घुमतात. त्यामुळे दासी काहीही बोलतील, ते राणीपर्यंत ऐकायला जाईल, अशी कक्षांची बांधणी केलेली आहे. जनानी महल पाहून झाल्यावर आम्ही गेलो मर्दानी महलच्या छतावर, जिथून आपल्याला ती सेकंड लार्जेस्ट असलेली भिंत लांबपर्यंत दिसते. त्याचबरोबर अरवली पर्वतेचं दिसणारं दृश्य हे खरंच खूप आकर्षक व सुंदर वाटत होते. ह्या किल्ल्यावर रोज संध्याकाळी 7 वाजता लाईट व साऊंड शो होतो. त्याचे तिकीट अर्धा तास आधीपासून तुम्हाला भेटण्यासाठी उपलब्ध असते. आधीच सकाळीच तुम्ही हे तिकीट काढून ठेवू शकत नाही. अरवली टेकड्यांवर 1100 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आणि अजिंक्य असलेला व संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेला हा गड. सर्व माहिती जाणून आम्ही गडाचा निरोप देत गड उतरायला चालू केले. गडाच्या रामपोल या प्रवेशद्वारापाशी गडाजवळील वॉशरूम वगैरे व कॅन्टीनची व्यवस्था आहे. गडावर चढून गेल्यावर कुठल्याही प्रकारचे पाणी वगैरे किंवा खाण्यासाठी गोष्टी उपलब्ध नाही. आता व्हिडिओत दिसत असलेले गडाजवळील लक्ष्मी मंदिर आहे. गडाच्या तटबंदी आवारामध्ये जवळजवळ 350 मंदिरं उपलब्ध असलेली आम्हाला गाईडने सांगितले. त्यातील बरीचशी मंदिरं हे जैन आहेत व बरीचशी हिंदू आहेत. आत्ताच्या काळामध्ये काहीच मंदिरांमध्ये पूजा वगैरे चालू आहे व बरीचशी बंद आहेत. त्यातील जैन मंदिरं हे अशोककालीन असल्याचे आपल्याला सांगण्यात येते. गडाच्या समोरच्याच परिसरामध्ये पायथ्यापाशी काही मंदिर आहेत. त्यातील महादेव समर्पित एक नीलकंठ मंदिर आहे, जिथे अजूनही पूजा केली जाते. ह्या मंदिरातील शिवलिंग हे 4.5 फीट उंच आहे. मंदिरामधील या शिवलिंगवर महाराणा कुंभा हे जमिनीवर बसून जलाभिषेक करायचे. त्यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की त्यांची उंची किती असावी. माझ्या माहितीपर्यंत महाराणा कुंभा यांची उंची 8 फीट 3 इंच होती. त्या काळातील ते सर्वात उंच महाराणा होते. या नीलकंठ मंदिराचे दुसरे विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोर उभे राहिले की तुम्हाला गड संपूर्ण दिसतो. नीलकंठ महादेव मंदिराच्या आवारात अजून पण काही मंदिरं आहेत. बरीचशी मंदिरं ही देवींची होती. मंदिरं जरी बंद असली तरी मंदिरांची वास्तुकला ही पाहण्यासारखी होती. तिथूनच तटबंदीवर चढण्यासाठी जागा होती, जिथून तुम्ही या ग्रेट वॉलवर चालू शकता. त्या तटबंदीवर 4 घोडेस्वार चालू शकतात एकत्र, अशी व्यवस्था आपल्याला दिसून येईल. ह्या तटबंदीवर चालत असताना आपल्याला लक्षात येते की 15व्या शतकातली ही तटबंदी असून सुद्धा भक्कम आणि अजूनही साबूत असलेली आपल्याला दिसते. या तटबंदीवरून चालत चालत पुढे आल्यावर खालच्या बाजूला आत्ता व्हिडिओत दिसत असलेला विजय पोल गेट आहे. जेव्हा पण राजा लोक जिंकून येत होते युद्ध, तेव्हा स्वागत त्यांचे ह्या दरवाज्यातून होत असे, म्हणून याला विजय पोल दरवाजा असे बोलतात. आता सध्या हा गेट बंद ठेवण्यात आलेला आहे. इथून कुठलाही प्रवेश नाही, पण तुम्ही पाहण्यासाठी तिथपर्यंत चालत जाऊ शकता. हा किल्ला कधीच कोणी जिंकू का शकले नाही, याचे कारण आपल्याला किल्ला पाहताना व किल्ल्याची रचना जाणून घेताना पाहायला मिळते. छोट्या छोट्या गोष्टींचे सुरक्षित हेतू
लक्षात ठेवून काम करण्यात आलेले आहे. आत्ता व्हिडिओत दिसत असलेले मंदिर नसून त्या काळी सांस्कृतिक व पारंपरिक सण व पूजा विधी करण्यासाठी, यज्ञ-बिज्ञ करण्यासाठी त्या जागेचा वापर केला जात असे. संपूर्ण गड पाहून, संपूर्ण इतिहास जाणून आम्ही गडाचा निरोप घेतला आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये थांबलो. आम्ही कोणत्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. दुसऱ्या दिवशी चेकआउट करून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो आणि आमची ट्रिप संपवली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.